राहुल गांधी सुरतला पोहोचलेले आहेत। कोर्टाच्या परिसरामध्ये ते उपस्थित आहेत। राहुल गांधींना समर्थन देण्याकरता अनेक काँग्रेसचे नेते गुजरातकडे रवाना झालेले आहेत। याविषयीची बातमी आपण बघत होतो। महाराष्ट्र सोडताना गुजरातकडे रवाना होताना पोलिसांनी या सगळ्या काँग्रेस नेत्यांच्या गाड्या तपासलेल्या होत्या। आत्ताची या घडीची माहिती अशी मिळतेय की काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे गुजरातच्या सुरतमध्ये दाखल झालेले आहेत। ते कोर्ट परिसरामध्ये पोहोचलेले आहेत अशी माहिती मिळतेय। राहुल गांधी कोर्ट परिसरात पोहोचल्याची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतील, त्यामुळे राहुल गांधी सुरतच्या कोर्टात पोहोचलेले आहेत। आता ही ती थेट दृश्य आहेत, सुरतमधली ही थेट दृश्य आहेत। राहुल गांधी कोर्ट परिसरात पोहोचल्याची ही दृश्य खूप मोठ्या संख्येने सुरतच्या कोर्ट परिसरामध्ये काँग्रेसचे नेते दाखल होतील अशी माहिती मिळते आहे। राहुल गांधींच्या समर्थनार्थ सगळे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते हे सुरतकडे जात आहेत असं कळत होतं आणि ही राहुल गांधींची गाडी। राहुल गांधी हे जिल्हा न्यायालय सुरतला पोहोचलेले आहेत। राहुल गांधी सुरत कोर्टाबाहेर सुरत कोर्टाच्या परिसरात आपल्याला बघायला मिळत आहेत। राहुल गांधींची गाडी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत होती। हेच ते जिल्हा न्यायालय सुरतचं जिथे राहुल गांधी पोहोचलेले आहेत। काँग्रेसच्या नेत्यांची ही दृश्य आहेत। खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे नेते सुरतमध्ये कोर्ट परिसरात दाखल झालेले आहेत। राहुल गांधी सुद्धा या कोर्ट परिसरात आलेले आहेत अशी माहिती मिळते आणि आपण साहजिकच या दृश्यांमध्ये बघू शकाल पोलीस खूप मोठ्या संख्येने कोर्ट परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। नाना पटोले आपल्याला दिसतात। नाना पटोले वज्रमूठ सभेमध्ये दिसलेले नव्हते, त्यांची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे ते मुंबईत होते असं कळत होतं। म्हणजे मुंबईत ते आराम करत होते काल दिवसभर असं कळत होतं आणि आज ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ सुरतमध्ये दाखल झालेले आहेत। राहुल गांधी आज त्यांना जी शिक्षा ठोठावली गेलेली आहे, सुनावली गेलेली आहे, त्याच्या विरोधात सुरत कोर्टात याचिका दाखल करणार आहेत आणि त्यांना समर्थन देण्याकरता काँग्रेसचे नेते हे सुरत कोर्टाच्या परिसरात दाखल झालेत। राहुल गांधी या गाडीमध्ये आहेत, जी गाडी आता आपल्याला दृश्यांमध्ये दिसतेय या गाडीमध्ये राहुल गांधी आहेत आणि ते सुरत कोर्टाच्या परिसरात उपस्थित आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया। प्रशांत, काँग्रेसचे अनेक नेते, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुरत कोर्ट परिसरात आलेले आहेत आणि काही क्षणांपूर्वी राहुल गांधी सुद्धा कोर्ट परिसरात पोहोचलेत। काय अधिक सांगाल आपण, अधिक माहिती? बरोबर आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधी यांसह जवळपास 40 पेक्षा जास्त काँग्रेसचे नेते आणि हे सगळे वकिलांसह आपल्या लव्या जमासह ते सुरतच्या कोर्टमध्ये पोहोचले असते। जिल्हा सत्र न्यायालय आहे सुरतचं, तिथे पोहोचले आहे। ते बसद्वारे नेत्यांना पाहायला मिळतंय आणि खास करून त्या एक बसद्वारे सर्व नेत्यांना एकत्रितपणे आणण्यात आलं होतं आणि सोबतच ज्या पद्धतीने राहुलने आपलं शक्ती प्रदर्शन केलं, जवळपास 3 पेक्षा जास्त मुख्यमंत्री आहेत आणि त्याशिवाय इतरही महत्वाचे नेते, सर्वोच्च नेते आहे कांग्रेस पक्षातील, ते सर्वोच्च नेते जे आहे सुरतच्या પોલીસ દમ ઉપર કોંગ્રેસ અને કોંગ્રેસના આગેવાનો આવાજ દબાવવાનો જે પ્રયાસ કરે છે। કોંગ્રેસ તાકાતથી લડશે, ડર વગર લડશે, ભય વગર લડશે અને આજે કોંગ્રેસની એકતા સમગ્ર દેશની અહીંયા દેખાઈ આવે છે। તમામ કોંગ્રેસના જે નેતાઓ છે અલગ અલગ છે તે જોવા મળી રહ્યા છે। અલગ અલગ નેતાઓ છે તે ખાસ અહીં પોતાની વાત છે તે કરી રહ્યા છે અને ક્યાંક ને ક્યાંક વાત કરવાનો પ્રયાસ કરી રહ્યા છે। सुरत मधली दृश्य आहेत। सुरत मध्ये राहुल गांधी पोहोचलेले आहेत कोर्ट परिसरामध्ये। आप देख सकते हैं कि किस तरीके सुरत कोर्टाने त्यांना शिक्षा ठोठावलेली होती। डेफेमेशन केस को इन्होंने इतना बड़ा बनाया है, तो ये गलत हो रहा है, रॉन्ग प्रेसिडेंट सेट किया जा रहा है। बिल्कुल मैडम, आज કેટલી અપેક્ષા છે ન્યાય? ચોક્કસ આપણે પવન ખેરા સાહેબનો પ્રયાસ કરશું, જે પ્રવક્તા છે પવન ખેરા, તે સાથે પ્રયાસ કરવાનો પ્રયાસ કરશું। પવન ખેરા राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावलेली आहे, काही दंडही ठोठावलेला आहे। त्याच्या विरोधात याचिका करण्याकरता सुरत कोर्टामध्ये राहुल गांधी पोहोचलेले आहेत। राहुल गांधींबरोबर साधारण 100हून अधिक कार्यकर्ते आणि नेते सुद्धा उपस्थित आहेत। लोकतंत्र है तो रोकने की क्या आवश्यकता है? जिल्हा हम लोग तो यहाँ शांतिपूर्ण से अपने नेता के साथ आए हैं, क्यों रोका जा रहा है? इतने शीर्ष नेतृत्व चल रही है। अब જોઈ શકો છો કે તમામ જે નેતાઓ છે તે અહીં જોવા મળી રહ્યા છે। અલગ અલગ જે નેતાઓ છે તે દેખાઈ રહ્યું છે અને જે काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकतोय। महत्त्वाचे काँग्रेसचे नेते आहेत जे गुजरात मधल्या
सुरत कोर्टामध्ये उपस्थित आहेत। कोर्ट परिसरातली ही दृश्य आपण बघतोय। काँग्रेसचे अनेक नेते हे सुरत कोर्टामध्ये उपस्थित आहेत। राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ हे सगळे एकत्र जमलेले आहेत। महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत होते। महाराष्ट्रातूनही एक मोठी बस काँग्रेस नेत्यांची सुरतला कोर्टा परिसरामध्ये पोहोचलेली आहे असं कळतंय। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, आपण बघतोय खूप मोठी गर्दी जमलेली आहे। सगळे समर्थन राहुल गांधींना द्यावं याकरता पोहोचलेले आहेत। राहुल गांधी शिक्षे विरोधात जी याचिका करणार आहेत त्याच्याविषयी काही अधिक सांगता येईल का? आपल्याला माहित असेल की मोदींच्या संदर्भात खास करून हे जे मोदी नाव आहे आणि ज्या त्याच्या आधारावरती एक माननीचा याचिका या संदर्भात दाखल करण्यात आली होती। त्या संदर्भात त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती। त्याच्या आधारावरती लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे सदस्यत्व बरखास्त केलं होतं आणि त्यानंतर या निर्णयाच्या विरोधामध्ये आणि खास करून तिथल्या सुरतच्या कोर्टाने जो निर्णय दिला होता त्या संदर्भात त्यांनी सत्र न्यायालयामध्ये अपील केलेलं आहे। या संदर्भात गेल्या 7 मार्च 2000च्या संदर्भातली ही घटना आहे। कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने भाषण देत असताना त्यांनी ललित मोदी आणि इतरही म्हणजे मोदी आहे ज्यांनी पैसे मोठ्या प्रमाणात घोटाळा केला होता अशा सगळ्यांचे नाव घेत असताना यामुळे मोदी समाजाचा आणि मोदी नावाचा अपमान झाला आहे याच्या आधारावरती त्यांच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती। त्या याचिकेवरती निर्णय देताना हा निर्णय देण्यात आला होता की गेल्या 23 फरवरीला त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती सुरतमध्ये। त्यानंतर या सगळ्याचा जर बघितला आपण तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता या संदर्भात आता सत्र न्यायालय काय निर्णय देतं हे पाहत महत्त्वाचं आहे, कारण की खालच्या कोर्टाने हा निर्णय दिला त्यामुळे सत्र न्यायालय त्याला नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।